Yesterday's homework question number 5 and question number 6. Question number 5 मधला फर्स्ट क्वेश्चन आहे, लिस्ट ऑल द एलिमेंट्स ऑफ द फॉलोइंग सेट्स. तर लिस्ट ऑल द एलिमेंट्स ऑफ द फॉलोइंग सेट म्हणजे थोडक्यात आपल्याला हे सेट बिल्डर फॉर्ममध्ये दिलेले आहेत आणि त्याचं कन्व्हर्जन आपल्याला करायचं आहे रॉस्टर मेथडमध्ये, रॉस्टर फॉर्ममध्ये. सेट ए x such that x is an odd number, odd natural number. Yes, what will be the elements in set A? Odd natural number 1, 3, 5, 7, 9 डॉट डॉट डॉट. बरोबर आहे. दिस विल बी सेट ए. गॉट दिस? आलं सर्वांचं आन्सर असं. नेक्स्ट सेकंड वन इज सेट बी. एक्स सच दैट एक्स इज एन इंटीजर. x is an integer -1/2 less than x less than 9/2. म्हणजे -1/2 and +9/2 या दोन्हीच्या मध्ये असलेला इंटीजर आहे x. थोडक्यात या सेटमध्ये -1/2 आणि 9/2 यांच्यामध्ये असणारे इंटीजर्स लिहायचे आहेत. कोणकोणते एलिमेंट्स येतील बरं त्यात? 0, 1, 2, 3, 4. 0, 1, 2, 3, 4. -1/2 पेक्षा मोठा -2/2 होणार नाही, कारण -2/2 म्हणजे -1 आणि -1 हा -1/2 पेक्षा लहान आहे. निगेटिव्ह साईडला नंबर ज्यावेळेस जातात त्यावेळेस ते डिक्रीज होतात. -1/2 आपण जर नंबर लाईन कन्सिडर केली तर नंबर लाईनवरती -1/2 म्हणजेच थोडक्यात -0.5 म्हणू शकता तुम्ही. आणि -0.5 पेक्षा मोठा इंटीजर 0च आहे. -1/2 पेक्षा मोठा किंवा -0.5 पेक्षा मोठा इंटीजर 0च आहे, मध्ये दुसरा कुठला येत नाही. -2/2 म्हणजे -1, तो इकडे जाईल. आपल्याला त्यापेक्षा मोठा पाहिजे म्हणजे राईट साईडचे एलिमेंट पाहिजेत. 0, 1, 2, 3, 4. आता 9/2 म्हणजे 4.5. 9/2 म्हणजे 4.5. 4.5 पेक्षा लहान असलेला इंटीजर म्हणजे 4 आहे. आणि त्यामुळं बी या सेटमध्ये इंटीजर्स कोणकोणते येतील? 0, 1, 2, 3 and 4. ओके. देन C. X such that x is an integer and x square is less than or equal to 4. X is an integer and x square is less than or equal to 4. म्हणजे तो अशा एलिमेंटचा सेट आहे C की ते एलिमेंट इंटीजर तर पाहिजेत, पण त्या एलिमेंटचा स्क्वेअर केल्यानंतर 4 किंवा त्यापेक्षा लहान नंबर यायला पाहिजे. थोडक्यात ज्या इंटीजरचा स्क्वेअर 4 पेक्षा ग्रेटर आहे ते चालणार नाही आहेत. थोडंसं अपोजिट थिंकिंग पण आपल्याला करता येणं गरजेचं असतं.
एक्स स्क्वेअर शुड बी लेस दॅन इक्वल टू 4 मीन्स एक्स स्क्वेअर इज नॉट ग्रेटर दॅन 4. म्हणजे असे इंटिजर्स घ्यायचे की ज्यांचा स्क्वेअर हा 4 पेक्षा ग्रेटर नाही आहे. आन्सर तुम्ही काय लिहिलेला आहे? -2 -1 0 1 2. आन्सर करेक्ट आहे. कारण 2 पेक्षा मोठा इंटिजर जर आपण घेतला 3 तर 3 स्क्वेअर येतो 9 जो 4 पेक्षा मोठा आहे, नाही चालणार. -2 पेक्षा लहान इंटिजर जर घेतला -3 त्याचाही स्क्वेअर 9 येतो, तोही 4 पेक्षा मोठा आहे. फक्त एवढेच इंटिजर असेल यांचा जर स्क्वेअर केला तर तो 4 किंवा त्यापेक्षा लेस येतो. -2 चा स्क्वेअर 4, -1 चा स्क्वेअर 1, 0 चा स्क्वेअर 0, 1 चा स्क्वेअर 1 आणि 2 स्क्वेअर म्हणजे 4. ओके, व्हॉट दिस थर्ड वन? नंबर 4 तो तर आलाच असेल सर्वांचा. एक्स इज ए लेटर इन द वर्ड लॉयल. कोणकोणते लेटर येतील? एल, ओ, वाय आणि ए. कारण एल रिपीट लिहिता येणार नाही, प्रत्येक लेटर एकदाच. दॅट इज करेक्ट. नेक्स्ट ई. एक्स इज ए मंथ ऑफ इयर नॉट हॅव्हिंग 31 days. नॉट हॅव्हिंग 31 days म्हटलंय. कोणकोणते मंथ येतील? X is a month of year not having 31 days. Yes, जानेवारी येईल का? नो. फेब्रुवारी, एप्रिल, जुलै. जुलै येईल का जून येईल? येस, फेब्रुवारी, एप्रिल, जून, सप्टेंबर अँड नोव्हेंबर. ओनली 5 months. ओके, फेब्रुवारी, एप्रिल, जून, सप्टेंबर अँड नोव्हेंबर. नॉट हॅव्हिंग 31 days म्हणजे त्यात फेब्रुवारी पण येऊ शकतो 28 days वाला किंवा 29 days वाला. ओके, लास्ट एफ. काय सांगितलं एफ मध्ये? एक्स सच दॅट एक्स इज ए कॉन्सोनंट इन द इंग्लिश अल्फाबेट which precedes K. X is a consonant in English alphabet which precedes K. म्हणजे इंग्लिश अल्फाबेट मध्ये K च्या अगोदर असणार. प्रिसीड म्हणजे अगोदर, सक्सीड म्हणजे नंतर. which precedes K म्हणजे K च्या अगोदर असणारे कॉन्सोनंट. मग K च्या अगोदर असणारे कॉन्सोनंट्स ए येणार का त्यामध्ये? नाही, कारण ए हा वोवेल आहे. कोणकोणते लेटर्स येतील? बी, सी, डी. ई येणार नाही. एफ, जी, एच, आय येणार नाही. जे. That is set F.
ओके, या प्रकारे आन्सर्स आलेले आहेत आणि तुम्ही करेक्टली हे सॉल्व केलेले पण आहेत. अँड द लास्ट वन इज क्वेश्चन नंबर 6. मॅच द पेअर्स. मॅच ईच ऑफ द set on left hand side in roster form with the same set on right side described in set builder form. ये तो easy है. First 1 2 3 6 1 2 3 6. फर्स्टचं काय येत आहे? सी. कन्फ्युजन होऊ शकतं एखाद्या वेळेस ए मध्ये आणि सी मध्ये. 1 2 3 आणि 6. एक्स सच दॅट एक्स इज ए नॅचरल नंबर. हे सगळे नॅचरल आहेत पण सगळे प्राईम नाही आहेत. ऑप्शन ए मध्ये प्राईम नंबर म्हटलाय. 6 हा प्राईम नंबर नाही आहे. 1 इज ऑल्सो नॉट द प्राईम नंबर. एक्स इज ए नॅचरल नंबर अँड डिव्हिजर ऑफ 6. हे सगळेजण 6 चे डिव्हिजर आहेत. म्हणजेच पेयर्स 1 सी. त्यानंतर सेकंड 2 3. एक्स इज ए प्राईम नंबर अँड डिव्हिजर ऑफ 6. आता हे प्राईम नंबर आहेत दोन्ही पण आणि 6 चे डिव्हिजर पण आहेत. दॅट इज ए. थर्ड तर इमिजिएट लक्षात येतोच आहे, डी. बरोबर आहे. लेटर ऑफ द वर्ड मॅथमॅटिक्स. आणि मग आता हा उरला एक, तो बी. पण जरी उरलेला असेल तरी तो पहा व्यवस्थित त्याचं काय अर्थ आहे ते. एक्स इज अन ऑड नॅचरल नंबर लेस दॅन 10. एक्स इज अन ऑड नॅचरल नंबर लेस दॅन 10. बी आणि 4. ओके. सो दिस ऑल ऑफ यू हॅव कम्प्लिटेड. म्हणजे आता हे कन्व्हर्जन्स लक्षात आलेत आपल्याला. सेट बिल्डर फॉर्म आणि रॉस्टर फॉर्ममध्ये कसे इंटर कन्व्हर्जन करायचे ते. ओके. नाउ नेक्स्ट पार्ट इज अबाउट द नेक्स्ट पॉइंट इज द डिफरंट टाइप्स ऑफ set. Different types of set. Now this set topic you have already learned in your 9th standard also. From that fundamentals, what can you say about the different types of set? Set चे टाइप्स कोणकोणते आहेत सांगता येऊ शकतील नावं? Different types of sets. Yes. काय काय सांगितले तुम्ही? सबसेट, फायनाइट सेट, इनफायनाइट सेट, एम्प्टी सेट, इक्वल सेट, यूनिवर्सल सेट, सिंगलटन सेट, इक्विवेलेंट सेट, इंटरसेक्शन सेट, कॉम्प्लीमेंट सेट, सुपर सेट, यातच लगेच बाळू सेट, काळू सेट, नंदू सेट, राजू सेट हे पण टाकून द्यायचे.
हां, भरपूर सेट आहेत असे. सेट बऱ्यापैकी आठवतोय, एवढं याच्यावरून कळेल. पण क्वेश्चन काय, टाइप्स ऑफ सेट. तुम्ही काय केलंय, सेट हे आडनाव असणाऱ्या सगळ्या लोकांची नावं सांगून टाकली. नो डाऊट ते हे सगळे एका कुटुंबातले लोक आहेत, त्यामुळे त्यांचं आडनाव सारखंच असणार. पण तरीही ही प्रत्येक थिंग डिफरंट आहे. देर आर ओनली 4 टाइप्स ऑफ सेट. जेव्हा आपण टाइप्स असं स्पेशली मेन्शन करतोय त्यावेळी टाइप फक्त 4 आहेत. बाकीचे जे आहेत ते काही रिलेशन बिटवीन द सेट आहेत, काही ऑपरेशन्स ऑन द सेट आहेत. वेगवेगळ्या सेटवरती ऑपरेशन्स केले काही तर ते सेटच मिळणार आहेत. मग युनियन असेल, इंटरसेक्शन असेल, कॉम्प्लिमेंट असेल, दीज आर ऑपरेशन्स ऑन सेट. इक्वल सेट, इक्विव्हॅलंट सेट, दीज आर रिलेशन बिटवीन द सेट्स. आपल्याला पाहिजे टाइप्स ऑफ सेट. आपण सेट या टॉपिकमधले जेवढे काही सेट आपल्याला आठवते ते सगळे सेट सांगून टाकले. These are not all the types of set. Remember, there are only 4 types of set. फक्त 4 टाइप आहेत सेटचे. बाकीचे सेट लोक तुम्ही सगळे सांगितले ते सगळे सेट कोण आहेत? काही रिलेशन्स बिटवीन द सेट, इक्वल सेट म्हणजे 2 सेट इक्वल आहेत की नाही त्यांच्यामधलं रिलेशन सांगणार आहे. इक्विव्हॅलंट सेट, 2 सेट इक्विव्हॅलंट आहेत की नाही हे सांगणारे रिलेशन. युनियन किंवा सबसेट, सबसेट आणि सुपरसेट हे पण 2 सेटमधलं रिलेशन सांगतं. इंटरसेक्शन सेट, युनियन सेट, कॉम्प्लिमेंट सेट हे सर्व डिफरंट सेटवरचे असणारे ऑपरेशन्स आहेत. जसं आपल्या अल्जेब्रामध्ये, अरिथमॅटिकमध्ये ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन हे अल्जेब्रिक ऑपरेशन्स आहेत. तशा प्रकारचे ऑपरेशन्स आहेत हे युनियन, इंटरसेक्शन, कॉम्प्लिमेंट वगैरे. हे टाईप नाही आहेत. आधी हा डिफरन्स लक्षात घ्या. ओके, मग 4 टाइप्स कुठले? फायनाइट सेट, इनफाइनाइट सेट, सिंगलटन सेट आणि एम्प्टी सेट. These are 4 टाइप्स ऑफ सेट. सेटचे हे 4 टाइप्स आहेत. फायनाइट सेट, इनफायनाइट सेट, सिंगलटन सेट and empty set. Okay, first of all we will focus on these 4 types only, then we will discuss on your other set. बाकी जे तुम्ही सगळे सेट लोक लिहिले त्यांचं बघूया आता की कसं काय करायचं आहे ते. आधी हे टाइप्स म्हटलं तर हे 4 टाइप आहेत. What is meant by finite set? Yes, who can describe the finite set? फायनाइट सेट म्हणजे काय? Yes, can anybody define?
क्वेश्चन्स तुम्हाला विचारले जातात ते यासाठीच की नेमकं तुमचा कन्सेप्ट काय आहेत, कशा आहेत, त्याच्यात काही रॉंग थिंग्स आहेत का, काही एरर्स आहेत का, ह्या ओव्हरकम करणे. कारण हा टॉपिक ऑलरेडी तुमचा स्टडी झालेला असतो 9th मध्ये, परंतु त्यावेळच्या आपल्या लर्निंगमध्ये काही एरर्स राहिले आहेत का. जसं आता टाईप्स ऑफ सेट म्हटलं की तुम्ही सगळे ते टॉपिकमधले सेट सगळे सांगून टाकले. तसं सेट विथ लिमिटेड अमाउंट्स ऑफ एलिमेंट, element in that set is measurable, the set contains definite number of elements. Okay, thinking is correct, wording may be somewhat plus or minus. Finite set means what? As the name indicates, a set that contains finite number of elements. फायनाईट या शब्दाचाच अर्थ आहे मर्यादित. फायनाईट म्हणजेच मर्यादित, लिमिटेड नंबर ऑफ सेट, काउंटेबल नंबर ऑफ एलिमेंट्स. एलिमेंट मेजरेबल नसतात, एलिमेंटची संख्या मेजरेबल असते. फरक लक्षात घ्या. एलिमेंट्स इन दॅट सेट इज मेजरेबल असं नाही म्हणता येणार. नंबर ऑफ एलिमेंट्स इन द सेट इज मेजरेबल. A set that contains the finite number of elements. एलिमेंटची संख्या मर्यादित असते, एलिमेंटची संख्या मेजरेबल असते, काउंटेबल असते. A set that contains finite number of elements or a set that contains countable number of elements. मेजरेबल म्हणण्यापेक्षा त्याला काउंटेबल असं म्हणायचं की ज्याच्यामधल्या एलिमेंटची संख्या आपण काउंट करू शकतो. A set that contains limited number of elements is called as finite set. Okay, means a set that contains finite number of elements किंवा काउंटेबल नंबर ऑफ एलिमेंट्स. ज्या सेटमधल्या एलिमेंटची संख्या आपण काउंट करू शकतो, जे मर्यादित असतात, लिमिटेड असतात, अप टू इन्फिनिटी ते एक्सटेंड होत नाहीत, त्याला फायनाईट सेट म्हणायचं. सेकंड वन इज इनफायनाईट सेट. व्हॉट डू मीन बाय इनफायनाईट सेट? इट्स ऑपोजिट. A set that contains infinite number of elements. That's it. कारण infinite या शब्दाचा अर्थच होतो अमर्याद. A set that contains infinite number of elements, or we can say a set which contains uncountable number of elements. ज्या सेटमधल्या एलिमेंटची संख्या काउंटेबल नसते. अनलिमिटेड नंबर ऑफ एलिमेंट्स. अनकाउंटेबल वापरा, अनलिमिटेड वापरा, इन्फायनाईट वापरा, पण ते नंबर ऑफ एलिमेंट्स वापरा. एलिमेंटची संख्या, त्या एलिमेंटच्या संख्येवरती हे दोन टाईप डिपेंड आहेत. फायनाईट नंबर ऑफ एलिमेंट्स, लिमिटेड नंबर ऑफ एलिमेंट्स, काउंटेबल नंबर ऑफ एलिमेंट्स, व्हॉट एव्हर, बट दॅट इज नंबर ऑफ एलिमेंट्स. त्या सेटमधल्या एलिमेंटची संख्या ही मर्यादित असेल तर फायनाईट सेट, आणि ही संख्या अमर्याद असेल तर इनफायनाईट सेट. अनकाउंटेबल असेल, अनलिमिटेड असेल, देन इट इज इनफायनाईट सेट. मग याचे एक्झाम्पल आपण सांगू शकतो. नॅचरल नंबरचा सेट, इंटिजरचा सेट, हे सगळेच इनफायनाईट सेट आहेत नंबर सिस्टीममधले. फायनाईट सेट, आता प्रिव्हियस एक्झाम्पलमध्ये आपण पाहिलेले बरेचसे सेट आहे फायनाईट सेट आहेत. ऑड नॅचरल नंबर्स लेस दॅन 10 म्हटलं की त्याला एक लिमिटेड आलं की 10पर्यंतच्या संख्यांचा विचार करायचा. त्यातलेही फक्त ऑड नंबर म्हणजे 5 एलिमेंट येणार. लाईकवाईज फायनाईट अँड इनफायनाईट. व्हॉट द डिफरन्स? देन थर्ड टाइप ऑफ सेट इज द सिंगलटन सेट. याचे एक्झाम्पल्स आपण पाहणार आहेत.
थ्रू एक्सरसाइज डायरेक्टली, कारण सिंपल आहे. सिंगलटन सेट. व्हॉट इज सिंगलटन सेट? A set that contain only one element or exactly one element is called singleton set. ज्या सेटमध्ये एक आणि एकच एलिमेंट आहे, फक्त ज्या सेटमध्ये एकच एलिमेंट आहे, दॅट कंटेन्स ओनली वन एलिमेंट, that set is called as singleton set. A set that contains only one element or exactly one element is called singleton set. Okay, and fourth type is empty set. What is empty set? That empty set is also called null set. Empty set is also called null set. What is empty set? Yes, the set contains zero element. म्हणजे हा सेट का ज्यामध्ये झिरो हा एलिमेंट आहे, हा सेट एम्प्टी सेट म्हणता येईल. येस ऑर नो? याला एम्प्टी सेट म्हणणार का? हा एम्प्टी आहे? नो, याच्यामध्ये एक एलिमेंट आहे झिरो. सो दिस इज नॉट एम्प्टी सेट. ए सेट विच डज नॉट कंटेन एनी एलिमेंट. ज्या सेटमध्ये एकही एलिमेंट नसतो त्या सेटला म्हणायचं एम्प्टी सेट. ए सेट which does not contain any element. ज्या सेटमध्ये एकही एलिमेंट नसतो त्या सेटला म्हणायचं एम्प्टी सेट. एम्प्टी सेट इज डिनोटेड लाईक धिस. फक्त दोन कर्ली ब्रॅकेट, मध्ये काहीच नाही. किंवा एम्प्टी सेटलाच फाय हे पण नोटेशन वापरलं जातं. एम्प्टी सेट और नल सेट इज डिनोटेड बाय दिस नोटेशन और इट इज ऑल्सो डिनोटेड बाय फाय. ज्या सेटमध्ये एकही एलिमेंट नसतो त्या सेटला म्हणायचं एम्प्टी सेट. ओके, आता मेनली काय होतं की आपल्याला हे सगळ्या डेफिनेशन माहिती असतात, अर्थ माहिती असतात. थोडंसं थिंकिंगवरती आपण जर विचार केला, सेट आपण डिफाईनच कसा केला, सेटची डेफिनेशन काय, द कलेक्शन ऑफ वेल डिफाईन्ड ऑब्जेक्ट्स इज कॉल्ड सेट. आता या एम्प्टी सेटमध्ये जर एलिमेंटच नाहीये तर कलेक्शन कुठे आहे? तर कलेक्शनच नाहीये तर त्याला सेट कसं म्हणणार आपण? हा प्रश्न आपल्या डोक्यात येत नाही. सगळे म्हणतात ना एम्प्टी सेट, एम्प्टी सेट, त्यात कोण नाही, कोण नाही, रिकाम आहे. फायने डिनोट करतात, बरं फायने डिनोट करा, झाला एम्प्टी सेट, ज्याच्यामध्ये एकही एलिमेंट नाही. हाय दिस इज द सेट, हाऊ दिस इज सेट. कलेक्शनच नाही तर सेट कसं म्हणणार आपण? सेटच्या डेफिनेशनलाच काय म्हटलेलं आहे, द कलेक्शन ऑफ वेल डिफाईन्ड ऑब्जेक्ट्स इज कॉल्ड सेट. कलेक्शनच नसलं तर त्याला सेट कसं म्हणणार आपण?
येस, हा क्वेश्चन असा नाही येत आपल्या डोक्यामध्ये कधी, कारण आपण जस्ट त्याला एका लिमिटेड फ्रेममध्ये आपला स्टडी ठेवलेला असतो. असं सांगितलं आहे ना, असं असतं, मग असं असतं. ओके, हाऊ दिस इज सेट, व्हाय दिस इज सेट, जेव्हा की याच्यात काही कलेक्शनच नाही आहे. आला असा प्रश्न कधी मनात, कधी डोक्यात, की जर एम्प्टी आहे तर सेट कसा, कलेक्शन कसं आहे, कुठे आहे कलेक्शन? एक्झाम्पल आपल्याला भरपूर माहिती असतात, एक्झाम्पल सांगता येतात आपल्याला. समजा अशा प्रकारे आपण लिहिलं, एक्स सच दॅट एक्स बिलॉंग्स टू एन, 2 लेस दॅन एक्स लेस दॅन 3. आता हा कुठे एम्प्टी दिसतोय? याला जर आपण लिस्ट मेथडमध्ये लिहायचं म्हटलं तर एक्स बिलॉंग्स टू एन, म्हणजे एक्स हा नॅचरल नंबर पाहिजे, आणि तो असा नॅचरल नंबर पाहिजे तो 2 पेक्षा मोठा पाहिजे आणि 3 पेक्षा लेस पाहिजे. दोन पेक्षा मोठा पाहिजे आणि 3 पेक्षा लहान पाहिजे, असा नॅचरल नंबर पाहिजे. आहे का असा कुठला नॅचरल नंबर? येस, असा कुठला नॅचरल नंबर आहे जो 2 पेक्षा मोठा आहे आणि 3 पेक्षा लहान आहे? येस ऑर नो? टू पेक्षा ग्रेटर आणि 3 पेक्षा लेस असा कुठला नॅचरल नंबर आहे का? नाहीये. म्हणजे हा जो सेट आहे, या सेटमध्ये एकही एलिमेंट येणार नाही, याचा अर्थ हा एम्प्टी सेट आहे. एक्झाम्पल आपल्याला माहिती असतं की हा एम्प्टी सेट झाला. व्हाय इट इज सेट अँड हाऊ इट इज सेट, जर त्यात काही कलेक्शनच नाही तर त्याला आपण सेट कसं म्हणणार? बेसिकली सेट हे फक्त कलेक्शन नाही तर डेफिनेशन, वेल डिफाइन्ड, हा फॅक्टर यात खूप महत्त्वाचा असतो. आपण डेफिनेशनच्या वेळी म्हटलं होतं की त्यात एक्स बिलॉंग्स टू एन, 2 लेस दॅन एक्स लेस दॅन 3, ही डेफिनेशन तर आपण करू शकतो. ही आपली रिक्वायरमेंट आहे. आपल्याला असे नॅचरल नंबर पाहिजेत की जे 2 आणि 3च्या मध्ये आहेत. आता असा एकही एलिमेंट नाही आहे, त्याला आपण काय करणार? पण डेफिनेशन तर आहे, आणि ती डेफिनेशन असल्यामुळं त्या कलेक्शनला किंवा त्या कंडिशनला, कॉमन प्रॉपर्टीला सॅटिस्फाय करणारा एकही एलिमेंट नसेल कदाचित, आणि त्यामुळं तो एम्प्टी आहे, पण तो सेट आहे. पाहायचं एकदम चांगलं एक्झाम्पल. समजा आपण एक अशा प्रकारचा एक डब्बा असतो बघा, भांड्यांच्या दुकानामध्ये वगैरे तुम्ही कधी जर गेला तो पाहिला असेल, आपल्या घरामध्ये वगैरे सुद्धा असतो तसा. तो असं एक राऊंड असतो आणि त्याच्यामध्ये अशा काही काही छोट्या छोट्या असत ना, असं एक असं काही डबा पाहिलाय का तुम्ही तुमच्या घरी? येस, असतो असा, अशा काहीतरी आतमध्ये पाहिलाय का?
काय म्हणता तुम्ही त्याला? आता हे खूप जास्त काढल्या मी, एवढ्या नसतात त्या. इकडनं काहीतरी 3 असतात, इकडनं 3, मध्ये एक 2 असं काहीतरी असतात. हे काय म्हणतात तुम्ही त्याला? कसला डबा असतो हा? येस, पाहिलं ना? तर हे खूप जास्त झाले, इतके नसतात ते, एकदम असे जवळजवळ इकडनं बाहेरच्या राऊंडमध्ये काहीतरी 6-7 असतात, मधल्या राऊंडमध्ये 2-3 आणि पुन्हा मध्ये 1 असं काहीतरी. काय म्हणताय आणि कसला डबा असतो हा? नाही पाहिला कोणी? घरी पण असतात आपल्याकडे, किचनमध्ये वगैरे ठेवलेले. ठीक आहे, कदाचित तुम्ही डायग्राममध्ये कन्फ्युजन झाला असेल एवढ्या सगळ्या सर्कल्समुळं. एवढे सगळे सर्कल नसतात त्यामध्ये, एक जस्ट काही येस. हे सर्कल गृहीत त्याला. काय म्हणता बरं याला? नो वन, कोणीच पाहिलेलं नाही अशा प्रकारचा डब्बा. ओके, मसाला डबा बरोबर आहे. आपण ज्यावेळी दुकानामध्ये जातो खरेदी करण्यासाठी, त्यावेळी आपण त्याला म्हणतानाच म्हणतो मसाला डबा दे, बरोबर आहे ना? त्यात मसाला असतो. घरी आल्यानंतर आपण टाकतो तो भाग वेगळा, पण ज्यावेळी आपण जातोय परचेसिंगला दुकानामध्ये, आपण म्हणतोय मसाला डब्बा द्या. गेटिंग दिस पॉइंट? मला एम्प्टी सेट, हा आपण सेट असतो हे डिस्क्राईब करायचं आहे. त्याच्यामध्ये काहीच कलेक्शन नाही आहे, तो एम्प्टी आहे. तुम्ही त्यात काही टाकू शकता बाकी थिंग्स, पण तरीही तुम्ही त्याला मसाला डबा म्हणताय. ती त्याची डेफिनेशन आहे. त्याच्यात काय येणार आहे ते नंतर आहे, ते कलेक्शन बघूया नंतर. प्रेझेंटली ज्यावेळेस आपण एखाद्या वेळी दुकानात जातो नवीन विकत घेण्यासाठी, त्यावेळी तो मसाला सगळं देत नाही तुम्हाला डबा, फक्त तो रिकामा डबा देतो तुमच्या हातात. पण तो रिकामा असताना सुद्धा तुम्ही त्याला मसाल्याचा डबा म्हणताय. म्हणजे इवन दो इट डज नॉट कंटेन एनी एलिमेंट, but it has some definition, it has some common property, some characteristic. लक्षात येत आहे? त्याच्यामध्ये एलिमेंट नाही आहे, मसाला नाही आहे त्याच्यामध्ये, तो एम्प्टी आहे, तो रिकामा आहे, तरीही त्याला आपण मसाल्याचं म्हणतोय, कारण त्याला काहीतरी डेफिनेशन आहे. इट इज वेल डिफाइंड. आणि जरी कलेक्शन नसेल, जरी त्यामध्ये एलिमेंट नसतील, तरी त्याला एक कॉमन डेफिनेशन आहे.
अशा भरपूर थिंग्स तुमच्या आजूबाजूला तुम्हाला आता सर्च करता येतील की बेसिकली त्याच्यामध्ये ते एम्प्टी असतात. आपण त्याला काहीतरी डिस्क्रिप्शन दिलेलं असतं, आपण त्याला काहीतरी डिफाईन केलेलं असतं. जरी त्याच्यामध्ये एलिमेंट नसले तरी सुद्धा त्याला काहीतरी पर्टिक्युलर मिनिंग असतं, ती डेफिनेशन असते. बरोबर आहे. त्यामुळे एम्प्टी सेट जरी कलेक्शन नसलं, त्याच्यामध्ये एलिमेंट जरी नसला तरी एखादी डेफिनेशन किंवा एखादी प्रॉपर्टी अशी असू शकते की ज्या प्रॉपर्टीनं एलिमेंट डिफाईन होत आहेत. आपण काहीतरी रिक्वायरमेंट ठेवू शकतो, मला असे नॅचरल नंबर पाहिजेत की जे 2 आणि 3च्या मध्ये आहेत. आता ही माझी रिक्वायरमेंट आहे. अशा प्रकारचा एकही एलिमेंट नाही म्हणून हे कलेक्शन एम्प्टी आहे. पण डेफिनेशन तर आहे, रिक्वायरमेंट तर आपण ठेवू शकतो. आणि त्यामुळे एम्प्टी सेट जे असतात त्याच्यात कलेक्शन जरी नसलं तर अशी डेफिनेशन असते की ती डेफिनेशन सॅटिस्फाय करणारा एकही एलिमेंट एक्झिस्ट होत नाही. पण त्या डेफिनेशनमुळे त्याला सेट म्हटलंय, कलेक्शनमुळे सेट नाही म्हटलेलं, त्या वेल डिफाईन्डमुळे सेट म्हटलेलं आहे. कारण कलेक्ट करायला त्यात एलिमेंटच नाही आहे. पण एक प्रॉपर डेफिनेशन आहे आणि त्या डेफिनेशनमुळे त्याला सेट म्हटलेलं आहे आणि एलिमेंट नाहीत म्हणून एम्प्टी म्हटलेलं आहे. दिलेली डेफिनेशन सॅटिस्फाय करणारा एकही एलिमेंट नाही. दिलेली डेफिनेशन सॅटिस्फाय करणारा एकही एलिमेंट नाही म्हणून त्याला एम्प्टी म्हणायचं आहे. पण जरी तो एम्प्टी असला तरी काहीतरी वेल डिफाईन्ड आहे, काहीतरी वेल डिफाईन्ड आहे म्हणून त्याला आपण सेट म्हणणार. ओके. त्यामुळं एखाद्या वेळी एखाद्या कलेक्शनसाठी त्यात एखादा एलिमेंट नसेल, पण याचा अर्थ असा होत नाही की ती डेफिनेशन जमणार नाही, ती डेफिनेशन रॉंग आहे. ती डेफिनेशन करेक्ट आहे, ही डेफिनेशन करेक्ट आहे याची, पण त्यात एलिमेंट एकही नाही आहे म्हणून तो एम्प्टी सेट आहे. ओके. त्यामुळे असेही काही कलेक्शन असतात, अशाही काही डेफिनेशन असतात की ती डेफिनेशन सॅटिस्फाय करणारा एकही एलिमेंट एक्झिस्ट होत नाही म्हणून त्याला एम्प्टी म्हटलं जातं. ओके. सो टेक डाऊन दीज 4 डेफिनेशन्स फर्स्ट आणि लगेच एक्झाम्पल बघूया आपण यांचे. Write down types of set. Types of sets. Number 1, finite set. Finite set. A set that contains finite number of elements, or countable number of elements. फायनाइट लिहू शकता तुम्ही किंवा काउंटेबल लिहू शकता. फायनाइट नंबर ऑफ एलिमेंट्स और countable number of elements is called finite set. Is called finite set. Is called finite set. Number 2, a set
set that contains a set that contains infinite or uncountable number of elements. Infinite or uncountable number of elements. Each called infinite set is called infinite set. Number 3, singleton set a set that contains exactly one element each called singleton set is called singleton set. And number 4, empty set or null set. Empty set or null set. A set which does not contain any element. A set which does not contain any element is called empty set or null set. Empty set or null set. Empty set or null set. It is denoted by हे दोन नोटेशन
एम्प्टी सेटचे. ओके. त्यानंतर नेक्स्ट आहे ते इक्वल सेट अँड इक्विव्हॅलंट सेट. आता हे टाइप्स नाही आहेत, टाइप्सच्या नंतर लगेच येतं तो पॉइंट, म्हणून त्याला काही जण टाइप्स गृहीत धरतात, पण हे बेसिकली टाइप्स नाही आहेत. दोन सेटचं कंपॅरिझन आहे. 2 असतील, 3 असतील, 4 असतील, वाटेवर त्यांचं कंपॅरिझन आहे. वेदर द टू सेट्स इक्वल or equivalent. Now what is mean by equal set and what is mean by equivalent set? Equal set means what? Any two sets are said to be equal if they contain exactly the same elements. दोन सेट इक्वल आहेत असं आपण कधी म्हणणार? जेव्हा त्या दोन्ही सेटमधले सर्व एलिमेंट्स इक्वल असतील. एक्झॅक्टली द सेम एलिमेंट्स. म्हणजे समजा ए हा सेट आहे 1 3 5 7 9 आणि बी हा सेट आहे 3 1 9 7 5. हे दोन सेट आहेत 1 1 3 3 5 5 7 7 9 9. आपल्या माहिती सेटमध्ये ऑर्डर इम्पॉर्टंट नसते. कोणत्याही क्रमाने आपण एलिमेंट जरी लिहिले तरीही त्याचा इफेक्ट होत नाही. ऑर्डर इज नॉट इम्पॉर्टंट. त्यामुळं हा सेट आणि हा सेट इक्वल सेट आहे असं आपण म्हणू शकतो. मग इक्विव्हॅलंट म्हणजे काय? एनी टू सेट्स आर सेट टू बी इक्विव्हॅलंट इफ दे कंटेन सेम नंबर ऑफ एलिमेंट्स. दोन्हीमध्ये डिफरन्स लक्षात घ्या. इक्विव्हॅलंट म्हणजे असे दोन सेट की ज्यांच्यामधल्या एलिमेंटची संख्या फक्त सेम आहे. एलिमेंट सारखं असणं कंपल्सरी नाही. म्हणजे समजा आपण सी हा एक सेट लिहू या ठिकाणी, ज्यामध्ये एलिमेंट्स आहेत सपोज ए ई आय ओ यू. आता यातला आणि यातला तर एकही एलिमेंट सारखा नाही आहे. या दोन्हीतला किंवा या दोन्हीतला एकही एलिमेंट सारखा नाही आहे. पण सेट ए मधल्या एलिमेंटची संख्या किती आहे? 5. सी मधल्या एलिमेंटची संख्या किती आहे? 5. या दोन्ही सेट मधल्या एलिमेंटची संख्या सेम आहे. नंबर ऑफ एलिमेंट्स सेम आहेत. सच सेट्स आर कॉल्ड इक्विव्हॅलंट सेट. जर दोन सेट मधल्या एलिमेंटची संख्या सेम असेल तर त्यांना म्हटलं जातं इक्विव्हॅलंट सेट. टू सेट्स आर सेट टू बी इक्विव्हॅलंट इफ दे कंटेन सेम नंबर ऑफ एलिमेंट्स. त्यांच्यामधल्या एलिमेंटची संख्या सारखी असेल तर इक्विव्हॅलंट. ओके. आता सेट जर इक्वल असले
तर त्यांच्यातल्या एलिमेंटची संख्या पण सारखीच असणार. सेट जर इक्वल असले तर त्यांच्यातले सगळेच एलिमेंट सारखे आहेत. जर सगळेच एलिमेंट सारखे आहेत तर त्यांच्या एलिमेंटची संख्या पण सेम आहे. म्हणजेच आपण म्हणू शकतो इक्वल सेट्स आर ऑलवेज इक्विव्हॅलंट, बट इक्विव्हॅलंट सेट्स मे नॉट बी इक्वल. जसं ए आणि बी इक्वल आहेत, ए आणि बी इक्विव्हॅलंट पण आहेत, पण ए आणि सी फक्त इक्विव्हॅलंट आहेत, इक्वल नाही आहेत. ओके, म्हणजेच या ठिकाणी आपण म्हणू शकतो इफ नंबर ऑफ एलिमेंट्स इन सेट ए इज इक्वल टू number of elements in set, suppose it is CA. So these are equivalent set. N of A means number of elements in set A. सेट A मधल्या एलिमेंटची संख्या आणि सेट C मधल्या एलिमेंटची संख्या ही सेम आहे आणि त्यामुळं A आणि C हे दोन सेट इक्विव्हॅलंट आहेत. पण ए आणि बी ह्या दोन्हीचे एलिमेंटच सारखे आहेत, त्यामुळे ते इक्वल पण आहेत आणि इक्विव्हॅलंट पण आहेत. दीज आर इक्वल सेट्स ॲज वेल ॲज इक्विव्हॅलंट ऑल्सो. ओके, गॉट दिस पॉइंट. इक्वल सेट आणि इक्विव्हॅलंट सेट म्हणजे काय ते दोन्हीमधला डिफरन्स लक्षात आला. So write down then equal sets two or more sets are said to be equal if they contain exactly the same elements. They contain exactly the same elements. They contain exactly the same elements. Full stop. Equivalent sets. Equivalent sets. Equivalent sets. Two or more sets are said to be equivalent
equivalent if they contain same number of elements, same number of elements. Same number of elements. Full stop. एक्झाम्पल्स तर आपण याचे थ्रू एक्झरसाइज टाइप्स ऑफ सेट आणि इक्वॅलिटीवरती पाहणार आहेत. इथपर्यंत लक्षात आला पॉईंट सर्व? ओके.